सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला महापूर आलाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठच्या तिऱ्हे गावाला महापुराचा धोका निर्माण झालाय। तिऱ्हे गावातील लोकांना प्रशासनाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मोठ्या प्रमाणात गावाला पुराचा वेढा पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला महापूर आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण जीवन त्या गावातील जनजीवन हे विस्कळीत झालंय। सीना नदीकाठच्या तिऱ्हे गावाला महापुराचा धोका निर्माण झालाय। आता प्रशासनाकडून मात्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पडल्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात सीना नदी जी आहे ती प्रवाहित झाल्यामुळे सीना नदी लगत असलेली जी गावं आहेत ती पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। रात्रीचे 10 वाजता आहेत आणि हे पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की तिरे गावामध्ये सध्या संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। गावामध्ये जे आहे पाणी शिरण्यात जी आहे ती सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढल्यामुळं नागरिकांना जे आहे त्या सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतरनं आता गावामध्ये हळूहळू मोठ्या प्रमाणात पाऊस जे आहे पाणी जे आहे ते शिरत असल्याचं या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर नागरिक जे आहेत त्या ठिकाणी एकत्रित येऊन या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। संध्याकाळी जो आहे तो संसाराचा गाडा जो आहे तो प्रत्येक नागरिक करत असल्याचं चित्र दिसते। मात्र या ठिकाणी संपूर्ण गावातील अनेक भाग जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला त्या दृश्याच्या माध्यमातून पूर्ण सीना नदीमध्ये जे आहे ते पाणी आल्यानं जे आहे ते केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर सीना नदीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं सीना नदी लगत असलेली जी गावं आहेत त्या गावांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, तिरे।